नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सर्व सेवा भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडीचे प्रश्न हे आपण माहिती सगळं कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. आजचा आपला भाग असणार आहे 378वा. या भागामध्ये आपण 18 नोव्हेंबर 2025 या दिवसातील महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच टेलिग्राम चॅनल देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण त्या ठिकाणी आपण हा PDF अपलोड करत असतो. प्रश्न पहिला आहे, तिसरा भारतीय सैन्य वारसा महोत्सव 2025 हा कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर तिसरा भारतीय सैन्य वारसा महोत्सव हा पर्याय क नवी दिल्ली. कोठे? नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. कितवा आहे? तिसरा आहे. 14 आणि 15 या 2 दिवस बघा, तिसरा भारतीय सैन्य वारसा महोत्सव 2025 हा आयोजित करण्यात आलेला आहे. आता याचं आयोजन कोण करत आहे? तर संयुक्त सेवा संस्था. संयुक्त सेवा संस्था हे भारतीय सैन्य वारसा महोत्सव 2025 आयोजन करत आहे. प्रमुख अतिथी आपण पाहिले तर संरक्षण राज्यमंत्री संजय शेठ हे याचे प्रमुख अतिथी असून तसेच CDS देखील आहेत बघा, अनिल चव्हाण देखील याचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित आहेत. लक्षात असू द्या, प्रमुख पाहुणे किंवा प्रमुख अतिथी आपण म्हणू शकतो. तर संरक्षण राज्यमंत्री संजय शेठ आहेत. संजय शेठ या भारतीय सैन्य वारसा महोत्सवामध्ये लेफ्टनंट कर्नल अरुल राज यांच्या वैशिष्ट्यपूर्ण लष्करी चित्रांचे प्रदर्शन आणि कर्नल PK गौतम यांच्या शुक्रनीती स्टेटक्राफ्ट अँड वॉरक्राफ्ट तसेच डॉक्टर AK मिश्रा यांच्या भारतीय सशस्त्र दलांचे सन्मान आणि पुरस्कार ग्रंथ हे महत्त्वाचे प्रकाशित केले जाणार आहेत. लक्षात असू द्या, IMP टॉपिक आहे बघा, येणाऱ्या भरतीमध्ये विचारलं जाऊ शकतं. एक महत्त्वाचं पुस्तक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ऑपरेशन सिंदूर. आता हे ऑपरेशन सिंदूर पुस्तक कोणी लिहिले आहे आणि त्याचं प्रकाशन कोणाच्या हस्ते पार पडलेलं आहे, हा प्रश्न IMP येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाईल 100%. तर त्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. हे सर्व आपण अगोदर कव्हर केलेलं आहे, ते पुन्हा मी इथे सांगत बसणार नाही, कारण त्याची रिव्हिजन तुमची होणार नाही. आता याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचं प्रकाशन कोणाच्या हस्ते आणि हे पुस्तक लिहिले कोणी आहे, तर त्याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. दुसरा प्रश्न पाहूया. न्यूरोटॉलॉजीसाठी जगातील पहिली जागतिक नैतिक चौकट कोणी स्वीकारलेली आहे? तर न्यूरोटॉलॉजीसाठी जगातील पहिली जागतिक नैतिक चौकट ही पर्याय अ युनेस्कोने स्वीकारलेली आहे. कोणी? युनेस्कोने स्वीकारलेली आहे. तर युनेस्कोने स्वीकारले. तर युनेस्को बाबत थोडीशी महत्त्वाची माहिती, कारण कालचाच प्रश्न आपण इथे पुन्हा एकदा कव्हर करणार आहोत, कारण IMP प्रश्न आहे. प्रश्न काय होता? युनेस्कोच्या महासंचालकपदी कोणाची निवड झाली आहे? तर लक्षात असू द्या, खालिद एनानी यांची युनेस्कोच्या महासंचालकपदी निवड झाली असून ते युनेस्कोचे 12वे महासंचालक आहेत. कितवे? 12वे महासंचालक. लक्षात असू द्या. आणि अरब देशातील पहिले महासंचालक. युनेस्कोची स्थापना झाली होती केव्हा? तर 1945 साली आणि पॅरिस फ्रान्स या ठिकाणी युनेस्कोचं मुख्यालय आहे. यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असणार आहे? तर 4 वर्षाचा असणार आहे. खालिद एनानी यांचा. झालं एवढं क्लिअर? पुढचा तिसरा प्रश्न आहे, नोव्हेंबर 2025 मध्ये विजयनगर काळातील 103 सोन्याचे मुद्रांकित नाणे हे कोठे सापडलेले आहे? तर पर्याय अ तमिळनाडू या राज्यामध्ये नोव्हेंबर 2025 मध्ये नुकतंच विजयनगर काळातील 103 सोन्यांचे मुद्रांकित नाणे हे नुकतंच सापडलेलं आहे. IMP तमिळनाडू राज्यामध्ये सापडलेलं आहे. कोठे? तर तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील केविलपूर गावात. कोठे? तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील केविलपूर गावामध्ये हे सोन्याचे नाणे सापडलेले आहे. चोल काळातील काळ कोणता होता? तर बघा, चोल या काळातील शिव मंदिरात सापडलेलं आहे. शिव मंदिरात. या शोधावरून विजयनगर सम्राट कृष्णदेवरायाच्या काळात मंदिर बांधकाम सुरू असल्याचे हे दिसून येत आहे. या मुद्रांकित नाण्यामुळे बघा, विजयनगर सम्राट कृष्णदेवरायाच्या काळात मंदिराचं बांधकाम सुरू असल्याचं त्या
नाण्यांमधून बघा दिसून येत आहे. लक्षात असू द्या. तमिळनाडू राज्यामध्ये सापडलेले आहेत. तमिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन आहेत. चेन्नई तमिळनाडूची राजधानी आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात तरुण आमदार खालीलपैकी कोण बनले आहे? तर IMP प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवायचा आहे. तर भारतातील सर्वात तरुण आमदार हे नुकतंच पर्याय ब मैथिली ठाकूर बनलेले आहे. मैथिली ठाकूर. अगोदर कोण होते? रोहित R. पाटील हे भारतातील सर्वात तरुण आमदार होते. आता त्यांना मागे टाकत मैथिली ठाकूर ही बघा भारतातील सर्वात तरुण आमदार बनलेले आहे. सर्वात तरुण आमदार. जर आपल्याला विचारलं मतदारसंघ कोणता, तर अलीनगर मतदारसंघ आहे. बघा अलीनगर मतदारसंघ कोणत्या राज्यात आहे? बिहार राज्यामध्ये आहे. नुकतंच बिहारमध्ये बघा निवडणूक पार पडली आणि बहुतेक आकडा तेवढा माहिती नाही, परंतु 11,000च्या फरकाने काहीतरी मैथिली ठाकूर ही विजयी झालेली आहे आणि ती आता भारतातील सर्वात तरुण आमदार बनलेली आहे. हा जर प्रश्न विचारला नाही तर मतदारसंघ हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लक्षात असू द्या, अलीनगर बिहार हा त्यांचा मतदारसंघ आहे. पक्ष आहे भारतीय जनता पार्टी म्हणजेच BJP. जर वय आपण त्यांचं पाहिलं तर 25 वर्ष 3 महिने 20 दिवस एवढं त्यांचं वय आहे. या अगोदर होते रोहित R. पाटील. त्यांचा देखील आपण मतदारसंघ पाहून घेऊया. तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघ. तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघ या मतदारसंघातून निवडून आले होते आणि ते सर्वात तरुण आमदार ठरले होते. परंतु आता मैथिली ठाकूर ही भारतातील सर्वात तरुण आमदार तसेच बिहारमधील पहिली तरुण आमदार देखील ती ठरली. लक्षात असू द्या. पुढचा 5वा प्रश्न आहे, संपूर्ण राज्यात भारत नेट योजना लागू करणारा देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर संपूर्ण राज्यात भारत नेट योजना लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे पर्याय ब पंजाब राज्य. कोणते राज्य? पंजाब राज्य. राज्यभर सर्व ग्रामपंचायतीमध्ये हे आता राबविले जाणार आहे. किती? सर्व ग्रामपंचायतीमध्ये पूर्ण राज्यामध्ये. आता यामागचा उद्देश काय आहे? तर सर्व ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान करणे हा यामागचा उद्देश आहे. जर आपण पाहिलं भारत नेट प्रकल्पाची सुरुवात, तर भारत नेट प्रकल्पाची सुरुवात झाली होती 25 ऑक्टोबर 2011 साली किंवा 25 ऑक्टोबर 2011 साली. आता प्रश्न नेटासंबंधी आहे, तर एक महत्त्वाची घडामोड लक्षात ठेवायची आहे, ती आपल्या महाराष्ट्राशी संबंधित आहे, जी परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. तर सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणारे देशातील पहिले राज्य जर आपण पाहिलं तर आहे बघा आपला महाराष्ट्र. डबल स्टार करून ठेवायचा आहे, प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाईल. सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणारे देशातील पहिले राज्य होते महाराष्ट्र. ज्या महाराष्ट्राने बघा इलॉन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीसोबत करार केला होता. कोणत्या कंपनीसोबत? स्टारलिंक या कंपनीसोबत. ही कंपनी कोणाची आहे? तर इलॉन मस्क यांची आहे. दोन्ही प्रश्न लक्षात असू द्या. संपूर्ण राज्यात भारत नेट योजना लागू करण्यात येणारे देशातील पहिले राज्य पंजाब आणि सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणारे देशातील पहिले राज्य आहे महाराष्ट्र. पुढचा आहे प्रश्न 6वा देखील प्रश्न IMP याला देखील आपल्याला स्टार मार्क करून ठेवायचा आहे, कारण जी काही JPC समिती असते बघा, JPC म्हणजेच संयुक्त संसदीय समिती, तर त्यावर एक प्रश्न विचारला जातो. गेल्या वर्षी देखील जगदंबिका पाल यांच्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. तो प्रश्न काय होता? तर वक्फ विधेयक 2025 जे काही सुधारणा विधेयक होतं बघा वक्फ विधेयकचं, तर त्यावर एक JPC समिती नेमण्यात आली होती आणि त्या JPC समितीचे अध्यक्ष होते जगदंबिका पाल. तर त्यावर प्रश्न हा विचारण्यात आला होता. आता यावर देखील प्रश्न हा विचारला जाऊ शकतो येणाऱ्या भरतीसाठी. त्यासाठी लक्षात असू द्या, प्रश्न आहे दुरुस्ती विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर दुरुस्ती विधेयकावरील संयुक्त संसदीय समिती म्हणजेच JPC, तर याचे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर पर्याय ड अपरिजिता सारंगी. अपरिजिता सारंगी ह्या संयुक्त संसदीय समितीच्या अध्यक्ष बनलेल्या आहेत. पक्ष आपण पाहिला तर BJP या पक्षाशी ते संबंधित आहेत. लक्षात असू द्या, वक्फ विधेयक जगदंबिका पाल अध्यक्ष होते JPCचे. आता यांची दुरुस्ती विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली अपरिजिता सारंगी. कशासाठी? तर संविधान 130वी घटना दुरुस्ती विधेयक 2025, त्यानंतर केंद्रशासित प्रदेश सरकार विधेयक 2025 आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना
सुधारणा विधेयक 2025 या 3 महत्त्वाच्या वादग्रस्त विधेयक जे काय आहेत बघा, तर त्यासाठी यांची ती नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे जे काही 3 महत्त्वाचे विधेयक होते बघा, तर त्यामध्ये खूप वाद निर्माण झाला होता आणि ते विधेयक लोकसभेत सादर केले होते बघा, लोकसभेत. आणि त्यानंतर हे जे काही 3 महत्त्वाचे विधेयक आहेत बघा, तर ते JPC समितीकडे पाठवण्याचा निर्णय हा घेण्यात आला होता. आणि त्यानंतर आता या महत्त्वाच्या 3 विधेयकांसाठी आता JPC समिती नेमलेली आहे, ती 31 सदस्यीय असणार आहे. किती? 31 सदस्यीय समिती नेमण्यात आली असून त्याचे अध्यक्ष बनले आहेत अपराजिता सारंगी. तिन्ही महत्त्वाचे विधेयक आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. प्रश्न पुढचा आहे 7वा. भारतातील पहिला क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप कोणत्या संस्थेने विकसित केला आहे? तर भारतातील पहिला क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप हा पर्याय ड IIT बॉम्बे या संस्थेने विकसित केलेला आहे. कोणी? IIT बॉम्बे. आता IIT बॉम्बेने विकसित केलेला आहे, तर IIT बॉम्बेची स्थापना झाली होती 1958 साली किंवा 1958 साली. यामागचा उद्देश काय आहे? तर वेगाने बदलणाऱ्या कमकुवत चुंबकीय क्षेत्रांची प्रतिमा घेणे. काय? वेगाने बदलणाऱ्या कमकुवत चुंबकीय क्षेत्रांची प्रतिमा घेणे हा यामागचा उद्देश आहे. पुढचा 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे 2027 मध्ये COP32 आयोजन कोठे करण्यात येणार आहे? आता हा प्रश्न आपण घेतला आहे, महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता इथे आपण विचार करत असाल की COP30 नाही, COP31 नाही, डायरेक्ट आपण COP32 2027 वर्ष यावर प्रश्न घेतलेला आहे. तर त्याचं कारण असं की COP31 जी पुढच्या वर्षी होणार आहे बघा 2026 मध्ये, तर या COP31 आयोजन अजून फिक्स झालेलं नाही. कारण जे काही ऑस्ट्रेलिया आणि तुर्की 2 देश आहेत बघा, तर या 2 देशांमध्ये वाद सुरू आहे उमेदवारीमुळे. कोणामुळे? तर उमेदवारीमुळे. दोन्ही देश सांगतात की त्याचं आयोजन आपापल्या देशामध्ये व्हावं, त्यासाठी त्यांच्यात वाद सुरू आहे. आणि त्यासाठी बघा COP31चं शहर अजून फिक्स झालेलं नाही. त्यासाठी आपण डायरेक्ट 2027चं शहर आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत. तर 2027 मध्ये COP32 होणार असून याचं आयोजन हे पर्याय ब इथिओपिया या ठिकाणी होणार आहे. कुठे? इथिओपिया या ठिकाणी. हे झालं 2027 मध्ये 32. आता 2025 मध्ये कितवी झाली COP? तर COP30 झाली बघा 2025 मध्ये. आता ती कुठे झाली होती? तर बेलम शहर ब्राझील या ठिकाणी COP30चं आयोजन हे करण्यात आलं होतं. 2031चं आयोजन अजून फिक्स नाही. ऑस्ट्रेलिया किंवा तुर्की या 2 देशांमध्ये वाद सुरू असल्या कारणाने. आणि COP32चं आयोजन हे होणार आहे 2027 मध्ये इथिओपिया आदिस अबाबा या ठिकाणी होणार आहे COP32चं आयोजन. हे झालं COP32 2027. आता 2028 मध्ये COP33 होणार आहे. 2028 मध्ये COP33. तर याचं आयोजन आपल्या भारतामध्ये केलं जाणार आहे. COP33चं आयोजन हे आपल्या भारतामध्ये होणार आहे. आणि 30 केव्हा होणार आहे? तर 2028 साली. एवढं लक्षात ठेवायचं आहे. COP29 आपल्याला लक्षात ठेवायच्या, कधी जोड्या लावून प्रश्न विचारला जाईल. तर COP29 झाली होती बाकू अझरबैजान या ठिकाणी. बाकू अझरबैजान 29 पासून आपण कव्हर करून घेऊया. COP29 झाली होती 2024 साली बाकू अझरबैजान या ठिकाणी. COP30 झाली यावर्षी 2025 मध्ये बेलम शहर ब्राझील या ठिकाणी. COP31 अजून शहर फिक्स नाही, ऑस्ट्रेलिया किंवा तुर्की यांच्या वादामुळे. त्यानंतर COP32 होणार आहे इथिओपिया आदिस अबाबा या ठिकाणी. COP33 होणार आहे आपल्या भारतामध्ये, जी 2028 साली आयोजित करण्यात येणार आहे. आता हे झाले माहिती सगळं प्रश्न. आता आपण फक्त कव्हर करून घेऊया प्रश्न आणि उत्तर, म्हणजे आपली चांगली रिव्हिजन होऊन जाईल. सुरुवातीपासून कव्हर करून घेऊया. प्रश्न पहिला विचारण्यात आला होता बघा, तिसरा भारतीय सैन्य वारसा महोत्सव 2025 कोठे आयोजित करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क नवी दिल्ली या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे दुसरा, न्यूरोटॉलॉजीसाठी जगातील पहिली जागतिक नैतिक चौकट कोणी स्वीकारली आहे? तर ती स्वीकारलेली आहे युनेस्कोने. त्यानंतरचा प्रश्न आहे नोव्हेंबर 2025 मध्ये विजयनगर काळातील 103 सोन्यांचे मुद्रांकित नाणे कोठे सापडले आहे? तर पर्याय अ तमिळनाडू या ठिकाणी. त्यानंतर भारतातील सर्वात तरुण आमदार खालीलपैकी कोण बनले आहे? तर मैथिली ठाकूर ही भारतातील सर्वात तरुण आमदार बनले आहे.
पुढचा 5वा प्रश्न आहे, संपूर्ण राज्यात भारत नेट योजना लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले पंजाब. त्यानंतर दुरुस्ती विधेयक वरील संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष कोण बनलेत? अपराजिता सारंगी बनलेले आहेत. 7वा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप कोणत्या संस्थेने विकसित केलेला आहे? तर IIT बॉम्बेने विकसित केलेला आहे. त्यानंतर 8वा शेवटचा प्रश्न आहे, 2027 मध्ये COP32चं आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर इथिओपिया या ठिकाणी COP32चं आयोजन हे केलं जाणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं कव्हर केलेले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा अपलोड केला जाईल टेलिग्रामवर, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.